ओनर आहेत इंद्रनील नाईक, त्यांचा कर्णधार पंकज जाधव इथे उपस्थित होतोय. त्याचबरोबर श्रावणी स्पोर्ट्स चौल या संघाचे ओनर आहेत, मालक आहेत निलेश नाईक आणि राजन ठाकूर, आणि या संघाचा कर्णधार आहे तो म्हणजे आकाश तवसाळकर. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचे आणि नाणेफेकीसाठी सांगतो मी. याच दरम्यान आपण पाहतोय जनमान लाठीकाठी पथक अर्थातच आखाडा भोनंग यांचं ज्या वेळेला दिल्लीला त्यांना सिलेक्शन झालं होतं किंवा त्याच वेळेला ते प्रात्यक्षिक सादर करायचं होतं त्यावेळेला सुद्धा ताई त्यांच्याकडूनच अर्थातच इथे सांगण्यात आलंय की सौ चित्रलेखा ताई यांच्या वतीने सुद्धा त्यांना 20,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य करण्यात आलं होतं. त्याबद्दल सुद्धा ताई त्यांनी तुमचा आभार या ठिकाणी सांगितलेला आहे. पुन्हा एकदा संपूर्ण आखाडा पथकातील अर्थातच सर्व कलाकार मंडळींचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि त्यांना विनंती असेल की एक एकत्रित फोटो घ्यायचा आहे आणि तिथे टॉस होईल दुसऱ्या बाजूला. तुला श्रावणी स्पोर्ट्स चौल संघाचा कर्णधार आकाश, चल लवकर याच्या नाणेफेकीसाठी, कारण आपल्या प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालेला आहे. पहिल्या फेरीतील सामने जिंकून आपण पाहतोय दोन्ही संघ इथे एकमेकांसमोर उभे टाकलेत. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते आणि केवळ सहभागी नाही झाले तर प्रथम क्रमांक त्यांनी पटकावला होता. अशा या आखाड्या पथकातील अर्थातच आमच्या सर्व कलाकारांचं आम्ही अभिनंदन करतो. भोनंग मधील अर्थातच हे छोटे कलाकार, बालकलाकार आणि किंबहुना आज त्यांच्या प्रात्यक्षिकाने शिवजयंती उत्सव या ठिकाणी साजरा झाला. मी आशिष पाटील यांना विनंती करतो की आपण तिथे टॉससाठी जायचं आहे. आशिष दादांना विनंती करतो की समोर आपण तिकडे टॉससाठी जायचं आहे. आशिष पाटील यांना मी विनंती करतो की आपण टॉससाठी जायचं आहे. महेंद्र पाटील यांना विनंती करतो की आपण आमचे माजी सरपंच बेलकडेचे आणि आम्हा सर्वांचे महेंद्र भाई यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचे, तिकडे जायचं आहे उजव्या बाजूला टॉस बॉक्समध्ये. दोन्ही कॅप्टन तिथे जायचं आहे. श्रावणी स्पोर्ट्स चौल संघाचा कर्णधार आपण सुद्धा तिथे लगेच उपस्थित व्हायचं आहे. यानंतर पुढचे काही सन्मान आम्ही घेऊ इच्छितोय. व्यासपीठावरती काही सन्मान घेतोय. सर्वप्रथम सन्मान होईल अलिबाग तालुक्यामध्ये, अलिबाग शहरामध्ये ज्यांनी उद्योजकतेची परंपरा निर्माण केली आणि किंबहुना अनेक माणसांना रोजगार निर्माण करून दिला अशा गजूशेठ डळी यांचा या ठिकाणी सन्मान होईल. मी थँक्यू डीजे. आपण पाहतो एबी ग्रुप अलिबाग संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे पंकज जाधव, तर श्रावणी स्पोर्ट्स चौल संघाचा कर्णधार आकाश तवसाळकर. महेंद्रभाई यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल केला जातोय. कोणता संघ नाणेफेकीचा कौल करतोय हे पाहायचं आहे. यानंतरचा पुढचा सन्मान ॲडव्होकेट नीताताई पाटील. हा टॉस सांगा, रिझल्ट सांगा तिथला. सन्मान थांबवतो, बोला पटकन. निनाद. हेड्स इज कॉल अँड हेड इज इज. एबी ग्रुप अलिबाग संघाने हा नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. पंकज, काय निर्णय असेल तुझा? आम्ही बिल्डिंग करू पहिले. आणि प्रतिस्पर्धी संघातील कोणते फलंदाज मुख्य टार्गेट असतील? स्वतः आकाश तवसाळकर आहे, आयकॉन प्लेयर आहे आणि बॉलरसुद्धा चांगले आहेत त्यांचे. गैनीनाथ आहे, अजून स्वतः तवसाळकर आहे. चांगली आहे त्यांची बॉलिंग साईड, चांगली मॅच जिंकलेली आहेत. त्यामुळे दोन्ही टीम चांगल्या आहेत. बघूया आता काय होईल. तुला बेस्ट ऑफ लक या सामन्यासाठी. तर आकाश, नाणेफेकीचा कौल तुझ्या बाजूने लागलेला नाही आहे. फलंदाजी करण्याचा तुझ्याकडे पहिली संधी आहे. तर किती धावा जमवायच्या आहेत
आणि प्रतिस्पर्धी संघाच्या कोणत्या गोलंदाजांना मुख्य टार्गेट केलं जाईल? नक्कीच आम्ही टॉस जिंकलो असतो तरी फलंदाजीच करणार होतो. असं टार्गेट काही नाही आहे, पण आम्ही जास्तीत जास्त धावा करायचा प्रयत्न करू. आणि तुलाही बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीमला शुभेच्छा माझ्या. त्याचबरोबर मान्यवरांचे आभार. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यानंतरच्या पुढच्या सन्मानाकडे आपण वळतोय. व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या अलिबागमधील प्रथितयश वकील ॲडव्होकेट नीताताई पाटील यांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार. मी विनंती करतोय सन्माननीय सुप्रियाताई यांना आणि चिऊताई यांना की आपण आपल्या शुभ हस्ते नीताताईंचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान करायचा आहे. सो चित्रलेखाताई आणि सुप्रियाताई यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय ॲडव्होकेट नीताताई पाटील यांचा. त्यानंतरचा पुढचा सन्मान बेलकडे नाणेफेकीचा कौल झालाय. चला लगेच निर्णय घ्यायचा आहे. पंकज जाधव बेलकडेचे ग्रामपंचायतचे माजी सरपंच अर्थातच किंवा त्याच वेळेला पंचायत समिती सदस्य आणि आम्हा सर्वांना नेहमी सदैव सहकार्य करणारे आमचे सरपंच साहेब संजयजी पाटील यांचाही सन्मान होईल. मी संजय पाटील यांना विनंती करतो की आपण समोर जायचं आहे आणि संजय दादा यांचा सन्मान केला जाईल. संजय पाटील यांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान केला जातोय. व्यासपीठावरती उपस्थित असणारे दुसरे मान्यवर चेंड्रेचे माजी उपसरपंच यतीनजी गरत यांचाही सन्मान केला जाईल. मी सन्माननीय चित्रलेखाताई यांना विनंती करतो की आपण हा सन्मान करायचा आहे. यतीन गरत यांचा हा सन्मान केला जातोय. स्वर्गीय भाऊंच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये यतीनजी गरत यांचा सन्मान केला जातोय. जयंत भाई आधार मनाला चित्रलेखाताई प्रोत्साहन. त्यानंतरचा पुढचा सन्मान कुरुळचे माजी सरपंच अनिल पाटील हे व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान केला जाणार. व्यासपीठावरती उपस्थित असणारे अनिल पाटील यांचा सन्मान केला जातोय. चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोल. यानंतरचा सरी गाव छोटा तरी पुढचा सन्मान असेल बेलकडेचे माजी सरपंच महेंद्र पाटील महेंद्रभाई यांचा सुद्धा सन्मान केला जाणार. मी महेंद्रभाईंना विनंती करतो आपण समोर जायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अलिबाग नगर परिषदेच्या माजी नगरसेविका ऋषालीताई ठोसर यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाणार. मी ऋषालीताई यांना विनंती करतो आपण समोर यायचं आहे आणि आपला मानसन्मान स्वीकारायचा आहे. इकडे एबी ग्रुप अलिबाग संघाला विनंती असेल चला मैदानात उतरा क्षेत्ररक्षणासाठी. यानंतरचा पुढचा सन्मान केला जाणार अलिबागचे माजी नगरसेवक सन्माननीय महेशजी शिंदे यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. त्यांचाही सन्मान केला जाणार. तसेच त्यांच्या समवेत उपस्थित असणारे माजी नगरसेवक विनोदजी सुर्वे यांचा सुद्धा सन्मान केला जाणार. त्यांनाही मी समोर आमंत्रित करतो. आमचे राकेशदादा चौलकर सुद्धा आज उपस्थित आहेत. माजी नगरसेवक अलिबाग नगर परिषद यांचाही सन्मान केला जाणार. सर्वप्रथम विनोदजी सुर्वे यांना आमंत्रित करतो आणि त्यानंतर राकेशजी चौलकर यांना मी आमंत्रित करतो. एबी ग्रुप अलिबाग संघाला विनंती असेल आपण त्वरित क्षेत्ररक्षणाला उतरायचं आहे मैदानामध्ये. नव्या युगाचा नव्या दमाचा क्रिकेटचा हा चेहरा नवा, नव्या लक्षाचा शेका पक्षाचा. राजू म्हात्रे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाणार. मी राजू म्हात्रे दादा यांना विनंती करतो की आपण समोर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या आमच्या संजनाताई कीर यांचा सुद्धा सन्मान केला जाणार. अलिबाग नगर परिषदेच्या माजी नगरसेविका यांचा सन्मान केला जातोय. मी संजनाताई कीर यांना समोर आमंत्रित करतो आणि विनंती करतो चित्रलेखाताई यांना की आपण आपल्या शुभ हस्ते संजना कीर यांचा सन्मान करायचा आहे. तसेच रायगड बाजारचे उपाध्यक्ष प्रमोदजी घासे यांचा सुद्धा सन्मान केला जाणार. मी प्रमोद घासे यांना विनंती करतो की आपण समोर यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. जयंत भाई आधार मनाला चित्रलेखाताई प्रोत्साहनाला. हे 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 आहा. व्यासपीठावरती उपस्थित असणारे नवगाव ग्रामपंचायतचे सदस्य अनिल केनकी यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाणार. मी त्यांना समोर आमंत्रित करतो. तसेच सन्माननीय सदस्य नवगाव ग्रामपंचायतचे सुशील केनकी यांचा सुद्धा सन्मान केला जाणार. मी सुशील केनकी यांना सुद्धा समोर आमंत्रित करतो. तसेच आमचे पेजारीचे सुनील दादा राऊत यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मी सुनीलजी राऊत
यांना सुद्धा विनंती करतो की आपण समोर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. पक्षाचा मान तरुणाईचा सन्मान PNP चषक नव्या युगाचा आणि यानंतरचा एक मोठा सन्मान ताई आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. आज ज्याने शिवगर्जना केली त्या प्रणव माने याला सुद्धा या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. मी प्रणवला आमंत्रित करतो आणि ताईंच्या वतीने 3000 रुपयांचा एक पारितोषिक देऊन सुद्धा त्याचा सन्मान केला जाणार आहे. सन्मान चिन्ह PNP चषकाचं. पक्षाचा मान तरुणाईचा सन्मान PNP चषक तसेच प्रणव याला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. मूळचा सांगोल्याचा असणारा प्रणव आज या अलिबागच्या व्यासपीठावरती शिवगर्जना त्याने दिली आणि खऱ्या अर्थानं इथलं संपूर्ण वातावरण खूपच आज सर्वांना एका ऐतिहासिक आठवणींना उजाळा देणारा आणि किंबहुना प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श का मानावा या पद्धतीच्या भावना निर्माण करणारं ठरलं. यानंतर व्यासपीठावरती एक सन्मान होईल. मी चिवताई यांनाच विनंती करेन की हा एक सन्मान आपण घ्यायचा आहे. प्रकाशजी पावसकर या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन टुर्नामेंट कमिटीच्या उपाध्यक्षपदी ते आहेत. तसेच रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत. मी प्रकाशजी पावसकर यांना विनंती करतो आपण समोर यायचं आहे आणि चिवताई यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. ऋषिकेश पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. बेलकडेचे एक्स मिलिटरियन आहेत जे 6 महिन्यापूर्वीच भारतीय सैन्यातून निवृत्त सुद्धा झालेले आहेत. मी ऋषिकेश पाटील यांना समोर आमंत्रित करतो. ऋषिकेश पाटील यांना आमंत्रित करतो आणि विनंती करतो ताईंना की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. भारतीय सैन्य दलामधून सध्या निवृत्त झालेले पण भारतीय सैन्य दलामध्ये ज्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आणि आपण आज भारतामध्ये वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये घरामध्ये जर सुखात झोपत असू तर त्याच्या मागचे भारतीय सैन्य दलाचे हे परिश्रम आहेत. या प्रत्येक भारतीय सैन्य दलामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाचा आम्हाला अभिमान आहे आणि त्या अभिमानाचा हा सन्मान आहे. यानंतर कुरुळच्या माजी ग्रामपंचायत सदस्य आर्या अभिजित पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान केला जाईल. आर्या अभिजित पाटील यांना मी समोर आमंत्रित करतो आणि ताईंना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आर्या अभिजित पाटील यांचा सन्मान करायचा आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. तिथे समोर समालोचन कक्षामध्ये आशुतोष पाटील सज्ज असतील समालोचन करण्यासाठी. मी पुन्हा एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी शाब्दिकरित्या करतोय. थोड्या वेळानंतर इथे येईनच पण मुख्य सामन्याला आपण सुरुवात करतोय. 4 सामने आज दिवसभरातील 4 सामने संपलेले आहेत आणि यानंतर आता 6 सामने शिल्लक आहेत आणि त्याच्यामुळे आता दुसऱ्या फेरीचे सामने सुरू झालेत असं म्हणायला काही हरकत नाही आहे कारण प्रत्येकाचा एक सामना झालेला आहे. आता दुसऱ्या सामन्यामध्ये इथे जो जिंकेल तो सुपर 12 साठी क्वालिफाय होईल आणि आजच सुपर 12चा लॉट सुद्धा तुमच्या समोर येईल कारण उद्या रात्री सुपर 12चे सामने आपण खेळवणार. पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले. आय मूव्ह फॉरवर्ड इन अ कॉमेंट्री बॉक्स. आशुतोष पाटील. थँक्यू संदीप सर. आपण पाहतोय आजच्या दिवसातील अर्थात दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. सुरुवात आपण पाहतो अतिशय सुरुवात चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते. गोलंदाज विनय पाटीलच्या माध्यमातून अर्थात घोटवडे गावचा सुपुत्र आपण पाहतोय. AB ग्रुप अलिबाग विरुद्ध श्रावणी स्पोर्ट्स चौल या 2 संघादरम्यानची लढत आपण पाहतोय मैदानावरती जिथे दोन्ही संघाने पहिला सामना जिंकलाय. अर्थात या सामन्यामध्ये जर जिंकणार तर नक्की सुपर 12 मध्ये प्रवेश करणारा संघ आपण पाहतोय. सुंदर चेंडू आपण पाहतोय. इथे मात्र फलंदाजाला जावं लागेल बॅक टू दी पविलियन. पहिला धक्का लागेल श्रावणी स्पोर्ट्स चौल संघाला. थँक्यू डीजे.
पहिला धक्का आपण पाहतोय सौरभ शेळके उर्फ बंटी आपण पाहतोय जरूर तंबूच्या आश्राला जाईल, कारण का एक महत्वाचा फलंदाज आपण पाहतोय, अर्थात रेवदंडा गावातील हा खेळाडू आपण पाहतोय. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये स्वतः कर्णधार आपण पाहतोय आकाश तवसाळकर एंट्री करतोय. आता मात्र पूर्णपणे आपण पाहतोय जबाबदारीने खेळी करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना, कारण का महत्वाचा फलंदाज मात्र तंबूच्या आश्राला गेलाय. एक चांगल्या पद्धतीची सुरुवात आपण पाहतोय, अचूक टप्पा, भेदक मारा, ज्या पॉवरप्लेच्या षटकामध्ये धावा येत असतात त्या धावा मात्र आतापर्यंत पाहायला मिळत नाहीये. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय, गोलंदाज विनय पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. एबी ग्रुप अलिबाग संघ आज खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा तितक्या ताकदीने गोलंदाजी असेल फलंदाजी असेल एक चांगल्या दर्जाचा खेळ आपण त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलाय. परंतु आता मात्र आपण पाहतोय दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा तितक्या चांगल्या दर्जाची गोलंदाज विनय पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ झालाय जरूर, आणि एका महत्वाच्या फलंदाजाला तंबूच्या आश्राला पाठवलंय. नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एटला आपण पाहतोय आकाश आपण पाहतो आल्या मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु नक्कीच चेंडूने बॅटचा इथे कोणता संपर्क पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज विनय पाटीलच्या माध्यमातून जरूर मैदानामध्ये पाहायला मिळते. सुंदर सुरुवात म्हणावी लागेल, कारण का ज्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने धावा येत असतात पूर्णपणे रोखून ठेवलंय. परंतु यावेळच्या चेंडूवर मात्र आसमान दाखवलंय. चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून थेट सीमारेषा बाहेर, षटकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. थँक्यू डीजे. छोटा सुंदर फटका आता मात्र आपण पाहतो आकाशच्या बॅट मधून येतोय. जरूर पहिले 3 चेंडू आपण पाहिले तर जरूर एक चांगल्या दर्जाचे पाहायला मिळाले, परंतु त्याच्यानंतरच्या चेंडूवर आपण पाहतोय जरूर एक मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय. रेड मोर द विकेट. पुन्हा एकदा आपण पाहतोय जरूर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी पंच कळतात की हा चेंडू वाईड आहे, स्क्वेअर आहे. अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती एक धाव येते, आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा लागल्यात, त्या अर्थात 1 बाद 7 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. PNP चषक 2024च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. अतिशय सुंदर असं आयोजन आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय सुंदर फटका, बॅक टू बॅक जरूर दुसरा षटकार येतोय आकाशच्या बॅटमधून, षटकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया. थँक्यू डीजे. आता मात्र आपण पाहतोय विनयवर हल्लाबोल चढवलाय, विनयचा खरपूर समाचार घेतलाय फलंदाज आकाशने. सुंदर आता मात्र फटकेबाजी पाहायला मिळते, जिथे खऱ्या अर्थाने सुरुवात चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाली, परंतु आता मात्र कमबॅक चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, झेल होणार का? झेल मात्र होत नाहीये. कॅचेस विन द मॅचेस हे क्रिकेटचं समीकरण आपण बऱ्याचदा पाहिले, परंतु तुम्ही कोणाचा झेल सोडलाय या जीवदानाचा पुरेपूर उपयोग केला जाईल यात तीळ मात्र शंका नसेल, कारण का महत्वाचा खेळाडू आपण पाहतोय कर्णधाराची तुम्ही झेल सोडलेली आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं समाप्त झालंय, आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती आपण पाहतोय 1 बाद 15 धावा धावफलकावरती आल्यात, जिथे खऱ्या अर्थाने आपण पाहतोय आकाश सारख्या मोठ्या फलंदाजाला जीवदान देणं अर्थात स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे, आणि नक्कीच एबी ग्रुप अलिबाग संघाला हे खूप महागात जाऊ शकतं. खऱ्या अर्थाने जरूर आतापर्यंत आपण पाहिलं तर पहिल्या 4 चेंडूमध्ये चांगल्या दर्जाचा खेळ पाहायला मिळाला, परंतु तदनंतर आपण पाहतोय एक आकाशच्या बॅटमधून 2 फटके आपण पाहतोय, आणि धावफलकावरती आपण पाहतोय 15 धावा लागतात. सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय या आझाद मैदानावर, जिथे आपण पाहतोय या स्पर्धेचा आजचा 3रा दिवस. अतिशय रंगतदार सामने मैदानामध्ये पाहायला मिळतात. रसिक प्रेक्षकांची अलोट गर्दी आपण पाहतोय. युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतोय, प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून जरूर एक चांगल्या दर्जाचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे, आणि या चॅनलला जरूर सबस्क्राईब केलं जावं हे नक्कीच आपण पाहतोय. नवीन गोलंदाज प्रज्वल ठाकूर येतोय गोलंदाजच्या मोर्चावरती, जिथे ज्याने मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब आपल्या नावे केलाय. तब्बल आपण पाहतोय 5 विकेट आपल्या नावे केल्यात या स्पर्धेमध्ये, आणि आता मात्र आपण पाहिलं तर या महत्वाच्या षटकामध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळेल, जो की आपण पाहिलं तर जरूर रेवदंडा विभागातील हा खेळाडू आपण पाहतोय. तर दुसरीकडे आपण पाहतोय चौलचा खेळाडू अर्थात प्रमोद आपण पाहतोय.
प्रमोद राऊत आणि प्रज्वल ठाकूर. बघूया हे इंटरेस्टिंग असणार सामना. पहिला चेंडू आपण पाहतोय खोलवर टाकलेला चेंडू, सरळ बॅटने खेळलेला फटका आपण पाहतो. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव जरूर येते या चेंडूवरती आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र आगेकूच करेल. अर्थात 16 धावा धावफलकावरती लागतात. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. चांगली सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाज प्रज्वल ठाकूरच्या माध्यमातून, कारण का त्याला कॉन्फिडन्स आलाय. कारण का मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं तर 5 विकेट त्याने आपल्या नावे केल्यात आणि त्या पद्धतीची अचूक टप्प्याची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाले. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, जर अपोजिट संघ तितका ताकदीचा आहे त्याबद्दल आपण विचार केला तर जरूर आकाशकडे सुद्धा तितक्या ताकदीचे स्ट्रोक आहेत. मागील षटकाचा विचार केला तर 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत, परंतु या षटकामध्ये बघूया कशा पद्धतीची फलंदाजी करणार आकाशने. मात्र आपण पाहतोय जरूर इथे अप्रतिम फटका खेळलाय. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा बाहेर, चौकार. खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव. थँक्यू डीजे. अप्रतिम दर्जाचा फटका आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेने. सुंदर फटका आपण पाहतोय. या 4 धाव्याच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती अर्थात 20 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र आपण पाहतो आकाशची बॅट सुद्धा मैदानामध्ये आग ओतणारी फलंदाजी करते. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज प्रज्वल ठाकूर याचा. पुन्हा एकदा आपण पाहतोय सुंदर फटका, यावेळी लॉंग ऑफच्या डोक्यावरून थेट सीमारेषा बाहेर, आउट ऑफ द मार्क, षटकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव. धन्यवाद डीजे Thank you, मास्टर. DJ. अशू, आपण पाहिलं ना की अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी ज्या वेळेला क्रीडा भवन अलिबागच्या मैदानावरती पार पडली होती त्यावेळेला ऑक्शनच्या दिवशी याच आकाश तवसाळकरला सर्वाधिक बोली लागली आणि मग श्रावणी स्पोर्ट्स चौल संघ या स्पर्धेमध्ये एंटर झाला. जेव्हा 24 संघ सहभागी झाले आणि त्याच्यानंतर आकाश तवसाळकर त्या संघाचा कर्णधार झाला. आज तो कर्णधार किती उपयुक्त आहे, खेळाडू किती जबरदस्त आहे त्याचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये पाहायला येते. कारण याच प्रज्वलने 5 चेंडूत 5 विकेट घेतल्या होत्या आणि टीट फॉर टॅट प्रज्वल आकाशला बाद करून परतवून लावणार. दुसरा विकेटचं पतन होतंय. अर्थात मैदानामध्ये आकाश तवसाळकर तंबूच्या आश्रयाला जातोय, जिथे महत्वाची खेळी आपण पाहतोय मैदानावर त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत होती. परंतु प्रज्वल सुद्धा तितका ताकदीचा गोलंदाज आहे. त्याला सुद्धा माहिती आहे की माझ्याकडे सुद्धा वर्सटाईल गोलंदाजी आहे, व्हेरिएशन आहे. त्यामुळे आता मात्र पूर्णपणे आपण पाहिलं तर नक्कीच त्याला फसवलंय आणि नक्कीच त्याला तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय संतोष दक्षिकर येतोय. संतोष दक्षिकरकडे आपण पाहिलं तर नक्कीच सरळ बॅटने खेळण्याचे जरूर मोठे मोठे स्ट्रोक खेळण्याचा पराक्रम आहे. तो संतोष दक्षिकर आपण पाहतोय मैदानामध्ये एंट्री करतोय. आता मात्र या 2 खेळाडूंना आपल्या संघाची जबाबदारी घ्यावीच लागेल, कारण का श्रावणी स्पोर्ट्स चौल संघासाठी हीच जोडी कित्येक वेळा चांगल्या पद्धतीने खेळ करते. परंतु आज खऱ्या अर्थाने या PNP चषकामध्ये कशा पद्धतीचा खेळ होईल हे देखील तितकंच महत्त्वाचं असणार. प्रज्वलना जर विचार केला तर प्रज्वल आणि संतोष दक्षिकर किंवा प्रमोद राऊत हे एकाच मैदानावर प्रॅक्टिस करत असतात. अर्थात त्यामुळे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर कच्चे धागे माहीत असले तरी खऱ्या अर्थाने मैदानामध्ये कशा पद्धतीने एक्झिक्युशन होते हे देखील तितकंच महत्त्वाचं आपण पाहतोय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना 2 बाद 26 धावा धावफलकावरती लागल्यात. उर्वरित अजूनही आपण पाहिलं तर या षटकातील 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. त्यामुळे आता मात्र कशा पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळते हे अर्थात पाहणं जोगा असेल. संतोषच्या बॅटमधून आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे जयेंद्र बलकावडे तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एकच धाव येणार या चेंडूवरती. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 27 धावा धावफलकावरती लागतायत. जिथे आतापर्यंत आपण पाहतोय प्रज्वलने 5 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्यात आणि एक महत्वाच्या फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. बघूया अंतिम चेंडूवर कशा पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. प्रमोद राऊत अजूनही मैदानामध्ये आहे, त्यामुळे श्रावणी स्पोर्ट्स चौल संघ हा अजूनही भक्कम स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. प्रज्वल खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर जरूर
21 ते 22 वर्षांचा हा खेळाडू, परंतु नक्कीच एक टेनिस क्रिकेटमध्ये नावालौकिकाला आलाय. सुंदर चेंडू आपण पाहतोय, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. यावेळी आपण पाहतोय खोलवर टाकलेला चेंडू पूर्णपणे बीट करून जातोय प्रमोदला आणि ते मात्र आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं समाप्त झालंय, अर्थात पहिल्या 12 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 2 बाद 27 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रज्वलचं जरूर कौतुक करावं लागेल, कारण का पहिल्या सुरुवातीला जर विचार केला तर प्रज्वलवर हल्लाबोल चढवला होता, परंतु तदनंतर आपण पाहतोय चांगलं कमबॅकिंग करणारी गोलंदाजी आपण पाहतोय. अजूनही आपण पाहिलं तर पहिल्या सत्रातील 18 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. अर्थात येणारे 3 षटकं, ही 3 षटकं कशा पद्धतीने पाहायला मिळतील मैदानामध्ये हे देखील तितकंच महत्त्वाचं असणार. नवीन गोलंदाजी आपण पाहतोय, गोलंदाजीच्या मोर्चावरती वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन महेश येतोय. महेश कटवट्या, बघूया कशा पद्धतीने ते गोलंदाजी करणार. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर पहिले 2 षटकांमध्ये चांगली सुरुवात म्हणावी लागेल, ती अर्थात श्रावणी स्पोर्ट चौल संघाच्या माध्यमातून, परंतु आता मात्र पॉवर प्लेचे षटकं समाप्त झालेत. त्यामुळे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये कशा पद्धतीने खेळ एक्झिक्युशन पाहायला मिळतोय हे देखील महत्त्वाचं आहे. महेशच्या माध्यमातून जर विचार केला तर मागील सामन्यामध्ये नक्कीच एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु तदनंतर संतोष खन्ना सुद्धा मागील सामन्यामध्ये चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले. परंतु या सामन्यामध्ये बघूया कशा पद्धतीने फटकेबाजी पाहायला मिळते संतोषच्या माध्यमातून. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय गोलंदाज महेश याचा, बघूया कशा पद्धतीने आता मात्र मैदानामध्ये खेळ पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण पाहतोय चालू असलेला सामना अर्थात AB ग्रुप अलिबाग विरुद्ध श्रावणी स्पोर्ट चौल या 2 संघादरम्यान लढत आपण पाहतोय मैदानावरती चालू आहे. काटेकी टक्कर होणार यात तीळ मात्र शंका नाही आहे. सामना शेवटच्या क्षणामध्ये जाणार याही गोष्टीवर आपण नक्कीच चर्चा करूया, परंतु आता मात्र विचार केलात ना तर सामन्याकडे जरूर कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल, कारण का आतापर्यंत आपण पाहतोय 27 धावा धावफलकावरती लागल्यात. नवीन गोलंदाज महेश येतोय, रडमोर द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय खोलवर टाकलेला चेंडू, जरूर चांगल्या दर्जाची गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. चांगली सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाज महेशच्या माध्यमातून. एक अचूक टप्पा आपण पाहतोय, एकच धाव येणार या चेंडूवरती आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 28 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स, अर्थात 2 बाद 28 धावा धावफलकावरती लागल्यात. बघूया आता मात्र प्रमोद राऊत, सुरुवातीला आपण जर विचार केला दरणे गुरुजी तर खऱ्या अर्थाने अजूनही एकही मोठा स्ट्रोक त्याच्या बॅट मधून आला नाहीये. कुठेतरी आपण पाहिलं तर संत गतीने सुरुवात पाहायला मिळते प्रमोदच्या माध्यमातून. प्रमोद यासाठी ओळखला जात नाहीये, प्रमोदची शैली आपण पाहिली तर षटकार आणि चौकारांसाठी तो प्रसिद्ध आहे, परंतु या सामन्यामध्ये बघूया कशा पद्धतीने त्याच्या बॅट मधून फटके पाहायला मिळत आहेत. कारण का आतापर्यंत 28 धावा जरूर धावफलकावरती आल्यात, परंतु अजूनही आपण जर विचार केला तर 60 ते 65 धावा कराव्या लागतील. षटकातील पुढील चेंडू, सुंदर चेंडू आपण पाहतोय, अतिशय वेगवान चेंडू आपण पाहतोय, पूर्णपणे फलंदाजाला बीट करून जाणारा हा चेंडू. चेंडूने बॅटचा इथे कोणता संपर्क पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची नक्कीच इथे सांगता होते. संघाची धावसंख्या मात्र इथे स्थिरावते, ती अर्थात 28 पर्यंत. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसऱ्या प्रगतीपथावर असताना सुंदर गोलंदाजी आता मात्र या षटकामध्ये पाहायला मिळते, परंतु यावेळचा चेंडूवर मात्र आसमान दाखवलाय. चेंडू सीमारेषा बाहेर, गगनभेदी षटकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. थँक्यू डीजे. प्रमोद कुडे सुद्धा आपण पाहतोय जरूर एक चांगल्या दर्जाचा खेळ आहे. जरी पहिले 2 चेंडू निर्धाव गेले असले तदनंतर आपण पाहतोय खराब चेंडूचा पुरेपूर उपयोग केला, अर्थात थेट पाठवलं चेंडूला सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. 6 धावेच्या मदतीने आपण पाहतोय दरणे गुरुजी कळतात की धावफलकावरती 34 धावा लागल्यात. सुंदर कामगिरी आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. यावेळी चेंडू आपण पाहतोय लावून कार्पेट काव कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत फेकी करेल ना तोपर्यंत एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली जाते आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय 35 रन्स ऑन बोर्ड, 35 धावा धावफलकावरती लागल्यात. सुंदर षटक म्हणावं लागेल. आतापर्यंत आपण जर विचार केला तर जरूर एक मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु तदनंतरची गोलंदाजी आपण पाहिली तर एक चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळते.
जरूर आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात गोलंदाज महेशने. उर्वरित बघूया 2 चेंडू कशा पद्धतीने एक्झिक्यूट करतोय. सुंदर चेंडू आपण पाहतोय, परंतु यावेळच्या चेंडूवर जरूर क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत आपण पाहतोय फेकी करेल तोपर्यंत 1 धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली जाते. एका धावेने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 36 धावा धाव फलकावरती लागतात. शेवटचं 1 चेंडू येणं बाकी आहे या षटकामधील, अर्थात तिसऱ्या षटकामधील. तर आतापर्यंत आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज महेशच्या माध्यमातून. बघूया अंतिम चेंडूवर कशा पद्धतीचा खेळ पाहायला मिळतोय या षटकातील अंतिम चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहतोय सुंदर चेंडू, खोलवर टाकलेला चेंडू. अतिशय सुंदररित्या गोलंदाजी आपण पाहतोय महेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. केवळ आपण पाहिलं तर या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या गोलंदाज महेश याने. षटक क्रमांक आपण पाहतोय इथे 30 समाप्त झालाय आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपण पाहतोय धावफलकावरती धावा येत आहेत त्या अर्थात 2 बाद 37 धावा धावफलकावरती आल्यात. तत्पूर्वी यानंतर होणारा सामना आपण पाहतोय प्राशी 11 रोहा विरुद्ध रेड हॉर्स नवगाव. प्रांशी 11 रोहा संघाचा कर्णधार आणि रेड हॉर्स नवगाव संघाचा कर्णधार. चला आपण पहिलं सत्र समाप्त झाल्यानंतर लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. चालू असलेला सामना जर आपण पाहिला तर विनर या लॉटचा सामना आपण पाहतोय. तदनंतर आपण पाहतोय लुजर या लॉटचा सामना खेळवला जाईल. याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. प्रांशी 11 रोहा आणि रेड हॉर्स नवगाव संघाचा कर्णधार. आपल्याला विनंती असेल की पहिले सत्र समाप्त झाल्यानंतर लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. मैदानाकडे वळूया जिथे आपण पाहतोय श्रावणी स्पोर्ट चौल विरुद्ध AB ग्रुप अलिबाग या 2 बलाढ्य संघांविरुद्ध सामना चालू आहे. जिथे आतापर्यंत पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 37 धावा धावफलकावरती लागल्यात. उर्वरित बघूया 12 चेंडूंचा खेळ कशा पद्धतीने पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाजच्या मोर्चावरती प्रज्वल ठाकूर येतोय. प्रज्वल ठाकूरवर आपण पाहतोय हल्ला बॉल चढवलाय, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी Thank you, DJ. गाव मोठा. पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय प्रज्वलला आसमान दाखवलंय ते अर्थात प्रमोद राऊतने. सुंदर आपण पाहतो यावेळच्या चेंडूवर चांगलं कमबॅक पाहायला मिळेल. जरूर चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये पाहायला मिळतंय. चांगली फेकी सुद्धा आपण पाहतोय. 1 धाव जरूर येते या चेंडूवरती आणि एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 44 रन्स ऑन बोर्ड. 44 धावा धावफलकावरती लागतायत. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय श्रावणी स्पोर्ट चौल संघ. आतापर्यंत आपण पाहतोय जरूर पहिल्या षटकापासून पहिलं षटक हे जरूर सुरुवातीला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं ते अर्थात AB ग्रुप अलिबाग संघाच्या माध्यमातून, परंतु तदनंतर चांगलं कमबॅक श्रावणी स्पोर्ट चौल संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळी आपण पाहतोय स्ट्राईक एंडला संतोष पाहायला मिळतोय. संतोषच्या बॅटमधून जरूर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक जोपर्यंत जातोय तोपर्यंत आपण पाहतोय जरूर चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी गाव मोठा. थँक्यू डीजे. ज्या प्रज्वलने खऱ्या अर्थाने आपण पाहतोय मागील सामन्यामध्ये 5 विकेट प्राप्त केल्या त्याच प्रज्वलवर आपण पाहतोय आता मात्र हल्ला बोल चढवलाय, भरपूर समाचार घेतलाय. जरूर आता मात्र त्याच्यावर खऱ्या अर्थाने धावा येत आहेत. त्याच्या गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय. अर्थात या 4 धावेने आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 48 धावा धावफलकावरती लागतायत. पुन्हा एकदा आपण पाहतोय जरूर यावेळी मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी चेंडूनी बॅटचा कोणता संपर्क पाहायला मिळत नाहीये. जरूर येथे 1 धाव येते या चेंडूवरती. या एका धावेने आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती अर्थात 49 धावा धावफलकावरती लागतायत. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय आता मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर षटकार आला, तदनंतर 1 धाव, त्याच्यानंतर आपण पाहतोय तिसऱ्या चेंडूवर 1 चौकार आला, तदनंतर आपण पाहतो 1 धाव. अशा अनालिसिस आपण पाहतो या षटकातील. अजूनही 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. प्रज्वलने आतापर्यंत आपण पाहतोय जरूर या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्यात.
मोठा फटका आलाय प्रमोदच्या पाठमधून. क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीच चूक होत नाहीये आणि प्रमोद राऊत सुद्धा बॅक टू दी पविलियन. या स्पर्धेतील आपण पाहतो 125वी विकेट प्राप्त झाले. 125वी कॅच आपण पाहतोय. अर्थात 125वा झेल टिपला जातोय. अतिशय सुंदर रेकॉर्ड आपण पाहतोय दरणे गुरुजी यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिल्या दिवसापासून दरणे गुरुजींनी या स्पर्धेसाठी वेळ दिलाय आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून जरूर एक चांगल्या दर्जाचं काम आपण पाहतोय. कारण का समालोचक सुद्धा आपण पाहिलं तर गुणलेखक हा पाठीचा कणा असतो. कारण का त्याच्या माध्यमातूनच सर्व ॲनालिसिस आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतो एंट्री करतोय. अर्थात अजिंक्य वैती आपण पाहतोय. अर्थात मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आपण पाहतोय मैदानामध्ये एंट्री करतोय. आता मात्र बघूया कशा पद्धतीने खेळी करणार आपल्या संघासाठी. कारण का महत्त्वाचे फलंदाज तंबूच्या आश्राला गेलेत. त्यामुळे आता मात्र अजिंक्यला नक्कीच स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारीने घ्यावी लागेल आपल्या संघाची. एका चेंडूचा अजूनही खेळणं बाकी आहे या 4थ्या षटकातील. त्यामुळे प्रज्वलचं देखील कौतुक करावं लागेल. कारण का प्रज्वलने सुद्धा या चेंडूवर कमबॅक केलंय. एक महत्त्वाच्या फलंदाजाला तंबूत पाठवलंय. आता मात्र बघूया कशा पद्धतीने चेंडू एक्झिक्यूट करणार. कारण का अजिंक्य मैदानामध्ये आलाय जिथे खऱ्या अर्थाने अजिंक्यने एक चांगल्या दर्जाचा खेळ मागील सामन्यामध्ये केला होता. तोच अजिंक्य आपण पाहतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 3 बाद 49 धावा धावफलकावरती लागल्यात. बघूया या षटकामधील अंतिम चेंडूवर कशा पद्धतीने खेळी पाहायला मिळते फलंदाज अजिंक्यच्या माध्यमातून. 1 टू गो. षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाज प्रज्वल याचा. सुंदर चेंडू आपण पाहतोय जरूर, परंतु पंच नाखुश आहेत या चेंडूवरती. पंच कळतात की हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धाव फलकावरती एक धाव येते आणि एका धावेनंतर आपण पाहतोय अर्धशतक कंप्लीट झालंय. ते अर्थात श्रावणी स्पोर्ट चौल संघाचं. अर्थात 50 धावा धाव फलकावरती लागल्यात. या स्पर्धेमधील आपण पाहतोय 92वा वाईड फेकला जातोय. सुंदर गुणलेखाची भूमिका आपण पाहतोय दरणे गुरुजी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. बघूया अंतिम चेंडूवर कशा पद्धतीने आता मात्र खेळ पाहायला मिळतोय. लाईन अँड लेंथवर गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज प्रज्वल याला. पुन्हा एकदा आपण पाहतोय पूर्णपणे बिघडतोय गोलंदाज आपल्या लाईन अँड लेंथवर. सटीक लाईन अँड लेंथवर गोलंदाजी पाहायला मिळत नाहीये. बॅक टू बॅक आपण पाहतोय दुसरा चेंडू वाईड फेकला जातोय. अर्थात अतिरिक्त स्वरूपाने पुन्हा एकदा धाव फलकावरती एक धाव नोंदली जाईल आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय 3 बाद 51 धावा धाव फलकावरती येत आहेत. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत आपण पाहिलं तर 14 धावा खर्च केल्यात गोलंदाज प्रज्वलने. बघूया अंतिम चेंडूवर कशा पद्धतीने कामगिरी पाहायला मिळते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, परंतु चेंडूने बॅटचा कोणता संपर्क पाहायला मिळत नाहीये. यावेळी चांगलं एक्झिक्युशन आपण पाहतोय गोलंदाज प्रज्वलच्या माध्यमातून. षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं इथे समाप्त होईल आणि 4 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय धावफलकावरती धावा येत आहेत. त्या अर्थात 3 बाद 51 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र आपण पाहिलं तर पहिल्या सत्रातील 6 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. अर्थात अंतिम षटक आपण पाहतोय. या अंतिम षटकामध्ये धावांची लयलूट करावी लागेल ती अर्थात श्रावणी स्पोर्ट चौल संघाला. परंतु अपोजिट संघ सुद्धा तितका ताकदीचा आहे. कोण येणार शेवटचं षटक घेऊन हे देखील तितकंच इंटरेस्टिंग असणार. कारण का एबी ग्रुप अलिबाग संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर तितके ताकदीचे गोलंदाज आपण पाहतोय. तर नवीन गोलंदाजच्या मोर्चावरती आपण पाहतोय ऋतिक साळून खेळतोय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय अंतिम षटक घेऊन. बघूया या षटकामध्ये मात्र कशा पद्धतीने त्याची गोलंदाजी पाहायला मिळते. संतोष दक्षीकर आणि अजिंक्यला मात्र या 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा कशा पद्धतीने येतील याच्याकडे जरूर लक्ष द्यावं लागेल. कारण का दोन्ही फलंदाजांकडे मोठे स्ट्रोक खेळण्याची कॅपॅसिटी आहे, पोटेन्शियल आहे. त्यामुळे सामना इंटरेस्टिंग पाहायला मिळणार यात तीळ मात्र शंका नाहीये. ऋतिक साळुंकेच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय अंतिम षटकासाठी. षटकातील पहिला चेंडू
पहिला चेंडू आपण पाहतोय जरूर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र चेंडूने बॅटचा कोणताच संपर्क पाहायला मिळत नाहीये. अचूक टप्पा आपण पाहतोय. चांगली सुरुवात म्हणावी लागेल या षटकामध्ये गोलंदाज ऋतिक साळुंकेच्या माध्यमातून. संतोष दक्षिकर सारख्या मोठ्या फलंदाजा समोर या पद्धतीची गोलंदाजी करणं तितकं सोपं नाहीये, पण नक्कीच एक चांगल्या पद्धतीचे एक्झिक्युशन आपण पाहतोय गोलंदाज ऋतिकच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची जरूर इथे सांगता होईल आणि संघाची धावसंख्या मात्र स्थिरावते 51 पर्यंत. फुल टॉस चेंडू, परंतु त्याचा पुरेपूर उपयोग घेतला आला नाहीये. झेल होणार का? झेल घेतला जातोय. फलंदाज संतोष बॅक टू दी पविलियन. नो चेंडूचा इशारा दिला जातोय. मैदानामध्ये अजून एक इंटरेस्ट आपण पाहतोय. नो चेंडू आणि फ्रीड असणार या चेंडूवरती आपण पाहतोय. नो चेंडू प्लस 1 धाव आपण पाहतो. अशा एकूण 2 धावा मात्र या चेंडूवरती मिळणार. पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे याची नोंद घ्यायची आहे. या 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 53 धावा धावफलकावरती लागतात. पूर्णपणे आता मात्र फलंदाजाला फायदा असणार, कारण का फ्रीडचा चेंडू आपण पाहतोय आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अजिंक्य वैती आपण पाहतोय. त्रेपन्न धावा धावफलकावरती लागल्यात. अंतिम षटकाचा खेळ चालू आहे, अर्थात 5व्या षटकाचा खेळ चालू आहे. या चेंडूवर मात्र आसमान दाखवलाय. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. Thank you, DJ. फ्रीडचा पुरेपूर उपयोग केला जातोय फलंदाज अजिंक्यच्या माध्यमातून. या 6 धावेने संघाची धावसंख्या मात्र आगेकूच करेल, अर्थात 59 धावा धावफलकावरती येत आहेत. अजिंक्यने खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये अतिशय सुंदर खेळ केलाय, जिथे खऱ्या अर्थाने श्रावणी स्पोर्ट चौल संघाला ज्या ज्यावेळी धावांची गरज होती त्या त्यावेळी अजिंक्यने नक्कीच दाखवून दिलं की मी एक चांगल्या दर्जाचा फलंदाज आहे, आणि त्या पद्धतीची फलंदाजी मात्र मैदानामध्ये त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. कमबॅक करावं लागेल गोलंदाज ऋतिकला या चेंडूवरती. चांगला चेंडू आपण पाहतो. यावेळचा चेंडूवर जरूर मोठा फटका आलाय. चेंडू सीमारेषा बाहेर. 4 धावेसाठी. खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. थँक्यू डीजे. अप्रतिम दर्जाची फलंदाजी सादर करत असताना मैदानामध्ये अजिंक्य वैती 4 धावेच्या मदतीने आपण पाहतोय तब्बल 63 धावा धावफलकावरती लागल्यात. अंतिम षटकामध्ये भरपूर समाचार घेतला जातोय. अजिंक्यची बॅट मात्र मैदानामध्ये अक्षरशः आगवणारी फलंदाजी करते. षटकातील पुढील चेंडू आपण पाहतोय रडमोर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहतोय शॉट फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव मिळणार. सॉरी, एकही धाव येत नाहीये या चेंडूवरती. आपण पाहतोय निर्धाव चेंडूची जरूर इथे सांगता होईल. संघाची धावसंख्या मात्र इथे स्थिरावते. अजूनही आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. अर्थात अजिंक्यला कॉन्फिडन्स आहे का या 2 चेंडूमध्ये मी मोठे स्ट्रोक खेळू शकतो, त्यामुळे आपण पाहतोय स्ट्राईक मात्र चेंज पाहायला मिळत नाहीये. आता मात्र बघूया उर्वरित 2 चेंडूंचा खेळ कशा पद्धतीने पाहायला मिळतोय गोलंदाज ऋतिकच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आपण पाहतोय जरूर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे चेंडूनी बॅटचा मात्र कोणता संपर्क पाहायला मिळत नाहीये. बॅक टू बॅक आपण पाहतोय दुसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय. यावेळी मात्र चांगलं कमबॅक म्हणावं लागेल, कारण का षटकार आणि चौकार आल्यानंतर नंतरचे 2 चेंडू आपण पाहतोय निर्धाव पाहायला मिळत आहेत. ऋतिकचं जरूर कौतुक करावं लागेल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. धावांपासून आता मात्र या 2 चेंडूमध्ये रोखून ठेवलंय पूर्णपणे ते अर्थात अजिंक्यला. अंतिम चेंडू या षटकातील आणि या 17 मधील आपण पाहतोय, आणि अंतिम चेंडूवर मात्र आलाय एक सुंदर असा फटका. चेंडू सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी अजिंक्य ब्रँडेड फटका. षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. एकदा स्कोर सांगून घ्या, कारण आपण सन्मानाकडे वळतोय. 69 धावा धावफलकावरती लागल्यात. 70 धावांची आवश्यकता असेल. एबी ग्रुप अलिबाग संघाला धावा झाल्या, त्यामुळे पंकज जाधवची बॅटिंग पाहायला मिळावी ही अपेक्षा असेल. पण दुसऱ्या बाजूला वळूया.
मी सन्मान्य सौ चित्रलेखाताई यांना विनंती करतो की व्यासपीठावरती उपस्थित असणारे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्सचे कार्यकारी संचालक अनिरुद्ध खाडीलकर साहेब यांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान करायचा आहे. मी सन्मान्य सौ चित्रलेखाताई यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स युनिट 1980च्या दशकामध्ये थळमध्ये आल्यानंतर त्या संपूर्ण विभागामध्ये अनेक चांगलं काम त्यांच्या वतीने झालं. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या नात्याने RCFने अनेक चांगले कार्यक्रम केलेले आपल्याला पाहायला मिळतात. अलीकडच्या काळात RCFचं लोकांशी असणारं एक नातंसुद्धा वृद्धिंगत झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. त्याबद्दल अनिरुद्ध खाडीलकर साहेब यांचे आम्ही मनपूर्वक आभार सुद्धा व्यक्त करतो आणि PNP चषकाच्या या व्यासपीठावरती त्यांचा सन्मान करतोय. RCF थळचे DGM HR विनायक पाटील साहेब यांचाही सन्मान करण्यात येणार. मी विनायक पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझरने जी एक ऑर्गनायझेशनल लिगसी प्रस्थापित केलेली आहे ती आम्हा सर्वांसाठी एक अभिमानास्पद आहे आणि गेले कित्येक दशकांमध्ये मागच्या 2-3 दशकामध्ये इथल्या विभागामध्ये स्थानिकांना खऱ्या अर्थानं एका वेगळ्या स्वरूपाचं प्राधान्य देऊन आपण अनेक प्रश्नांना कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून आमच्याशी जोडलेलं आहे. त्याबद्दल मनपूर्वक आभार. आमचे मित्र आणि जनसंपर्क अधिकारी राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्सचे संतोष वजे सर यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाणार. मी सन्माननीय सौ चित्रलेखाताई पाटील यांना विनंती करतो की आपण RCFचे जनसंपर्क अधिकारी संतोष वजे सर यांना PNP चषक 2024च्या या व्यासपीठावरती सन्मानित करायचं आहे. यानंतरचा पुढचा सन्मान होईल खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष श्री संतोषबाई जंगम यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाणार. धन्यवाद सन्माननीय संतोषबाई जंगम आपण या व्यासपीठावरती उपस्थित झाल्याबद्दल. चेंड्रेचे माजी सरपंच सन्माननीय दत्ता ढवळे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाणार. मी दत्ता ढवळे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि सन्माननीय चिवताई यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपल्याला सुपूर्द केला जाईल. खूप सारा आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो दत्ता ढवळेजी. यानंतर व्यासपीठावरती उपस्थित असणारे चेंड्रेचे माजी उपसरपंच प्रशांतजी फुलगावकर यांचाही सन्मान केला जाणार. मी विनंती करतो प्रशांत दादा यांना की आपण समोर यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. पाठीमागे आहेत प्रशांत फुलगावकर. चेंड्रेचे सन्माननीय सदस्य रोहन राम पाटील यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात येणार. मी रोहन पाटील यांना विनंती करतो की आपण समोर यायचं आहे आणि ताईंच्या शुभ हस्ते हा सन्मान स्वीकारायचा आहे. रोहन पाटील यांना सन्मानित केलं जात आहे. बिलजीचे रहिवासी आणि माजी कस्टम अधिकारी जयवंत शेळके यांना सुद्धा सन्मानित केलं जाणार. मी जयवंत शेळके यांना विनंती करतो आपण समोर यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सामन्याला तिथे सुरुवात करायची आहे. खंडाळ्याचे माजी सरपंच संतोषजी गुरव यांना सुद्धा सन्मानित करण्यात येणार आहे. मी संतोष गुरव यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या समोर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. खंडाळ्याचे माजी सरपंच राहिलेले आहेत रुचिता भगत, खंडाळा ग्रामपंचायतच्या सदस्य, त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल व्यासपीठावरती. म्युझिक फक्त बंद करा प्लीज. म्युझिक बंद करा. मॅच चालू होते. DJ मास्टर मॅच चालू होते तिकडे. हां, राखी गुरव खंडाळा सदस्य यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल. अनंत सोपेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. रायगड पोलीसमध्ये कार्यरत असणारे, त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. तसेच व्यासपीठावरती उपस्थित असणारे खंडाळा ग्रामपंचायतचे सदस्य प्रणयजी भगत यांचा सुद्धा सन्मान केला जाईल.
सहाणचे उपसरपंच नरेशजी वर्तक यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी नरेशजी वर्तक यांना विनंती करतो की आपण सुद्धा समोर जाऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आणि तसेच आमचे सहकारी सन्माननीय आर पाटील सर यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी आर पाटील सर यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा समोर जाऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. नव्या युगाचा नव्या दमाचा क्रिकेटचा हा चेहरा नवा. हॅलो. सामन्याला सुरुवात झाली तिकडे 70 धावा चेस करायच्या आहेत आणि अशा वेळेला श्रावणी स्पोर्ट चौल संघाने चेंडू कोणाच्या हातात दिलाय? गैनीनाथच्या. अनुभव सर्वात मोठा गुरु आहे असं आपण नेहमी म्हणतो, पण आज मैदानामध्ये गैनीनाथच्या अगेन्स्ट मध्ये यावेळेला खेळला जातोय चेंडू. हो फॅन्टॅस्टिक फिल्डिंग, डीप वायडिश मिडविकेटला उत्कृष्ट क्षेत्ररक्षण होतोय आणि हा सामना अगदी शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती जावा ही अपेक्षा प्रत्येकाची मनामध्ये असेल. वळूया समालोचन कक्षामध्ये जिथे आपल्याशी जोडलेले आहेत निनादजी कदम. पण तत्पूर्वी टॉससाठी मी विनंती करतोय मी सन्माननीय संतोषभाई जंगम यांना विनंती करतो, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचं आहे. वेदांत कंटक त्या ठिकाणी जोडलेले आहेत. वेदांत टॉससाठी आमंत्रित करायचं आहे पुढच्या दोन्ही संघांना. थँक्यू सो मच. तत्पूर्वी हा चौकार आलाय, जास्त काही वेळ घेत नाही आहे. मान्यवर आलेले आहेत, दोनही कर्णधार आहेत. फ्रान्सी 11 रोहा संघाचा कर्णधार यश पारंगे आणि रेड हॉर्स संघाचा कर्णधार विनोद वाटकरे दोघेही जोडले गेलेले आहेत. मान्यवरांच्या हस्ते आपण लगेचच नाणेफेक करून घेऊ आणि लगेच सामना सुरू राहील. लगेचच आपण सामन्याकडे वळणार आहोत. या ठिकाणी दोनही कर्णधार सज्ज झालेले आहेत. नाणेफेक करून घेतली जाईल. विनोद वाटकरे आणि यश पारंगे हे दोन कर्णधार इथे सज्ज झालेले आहेत आणि नाणेफेकीचा कौल पुन्हा एकदा केला जाईल. बघा, नाणेफेकीचा कौल गेलाय रेड हॉर्स संघाकडे. सामना सुरू झालाय. विनोद, हा षटकार देखील आलाय. जास्त काही विचारत नाही, फक्त एवढंच की काय घेणार. फिल्डिंग करू. नक्कीच फिल्डिंग करा. खूप खूप शुभेच्छा. आणि तुला एवढाच प्रश्न असेल की किती धावांचं टार्गेट या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला जाईल? 60+ करण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच खूप खूप शुभेच्छा यश, तुला देखील. दोनही कर्णधारांना खूप खूप शुभेच्छा. तर रेड हॉर्स नवगाव संघानं नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. पुन्हा एकदा घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे निनाद दादा आहेत. चालू असलेला सामना श्रावणी स्पोर्ट्स चौल आणि AB ग्रुप अलिबाग या दोन संघांच्या दरम्यान. ओव्हर टू यू निनाद सर. जिने जन्म दिला ती आई, ज्यांनी संस्कार दिले ते वडील, ज्यांनी शिक्षण दिलं ते शिक्षक आणि ज्यांनी स्वाभिमान दिला ते छत्रपती शिवाजी महाराज. या सर्वांना मानाचा मुजरा करून या सामन्याच्या दुसऱ्या सत्राचं समालोचन मी निनाद विजय कदम आपल्यापुढे घेऊन येतोय. दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आणि अनुभवी गोलंदाज इथे मात्र आक्रमण केलं जातं आहे. कारण 5 चेंडूमध्ये आत्तापर्यंत तब्बल आपण पाहिलं 18 धावा फटकावल्या गेल्यात, ज्यामध्ये 2 आकर्षक आणि उत्तुंग षटकांचा समावेश आहे. आपल्या षटकातील 6वा आणि अंतिम चेंडू घेऊन येतोय अनुभवी गोलंदाज गैनीनाथ. इथे मात्र चांगला चेंडू, स्क्वेअर कटचा फटका, चेंडू जातोय डीप कव्हर, सीमा रेषे पार, चौकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा. सामना सुरू ठेवायचा आहे. आपण पाहतोय थोडा विद्युत पुरवठ्याचा थोडासा इथे इश्यू झालेला आहे, तो नक्की सॉल्व्ह केला जाईल. आपण सामन्याकडे वळूया. पहिल्या षटकाचा खेळ आणि पहिल्या षटकात जशा प्रत्युत्तराची आवश्यकता होती त्या पद्धतीत सुरुवात केली जाते. कारण पहिल्या षटका अखेरीस 70 धावसंख्येचा पाठलाग करताना आपण पाहतो AB ग्रुप अलिबाग या संघाने बिनगडी बाद 22 अशी एक चांगली सुरुवात केलेली आहे. आणि आम्ही देखील या धावांचा पाठलाग एक यशस्वीरित्या करणार असंच काहीसे दाखवून देतात हे दोन्ही फलंदाज. या सामन्यात आपण पाहिलं तर मागील सामन्याप्रमाणे तीच सलवेनांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. पंकज जाधव आणि त्याच्या साथीला जयेंद्र बळकवडे.
आता स्ट्राईकवर असेल तर म्हणजे जयेंद्र, ज्याने मागील षटकामध्ये आपण पाहिलं 3 चेंडूचा सामना करताना एका षटकांशी 7 वैयक्तिक धावसंख्या तो खेळतोय. तर नॉनस्टॉप एंडवर आहे तो म्हणजे पंकज, ज्याने आत्तापर्यंत 2 चौकार आणि एका षटकाच्या साह्याने 14 धावसंख्येवर वैयक्तिक धावसंख्या तो खेळतोय. तर गोलंदाजीसाठी येतोय संघाचा कर्णधार अष्टपैलू खेळाडू आकाश तवसाळकर. आकाशवरती नक्कीच मोठी जबाबदारी असेल. नाणेफेकीचा कौल झाला तेव्हाच त्याने सांगितलं होतं किमान 60 ते 70 धावसंख्येपर्यंत आम्ही मजल मारू आणि नाणेफेक जरी मी हारलो असलो तरी आमच्या संघाला फलंदाजीच करायची होती आणि त्याचं म्हणणं त्याच्या फलंदाजी नक्कीच पूर्ण केलेलं आहे. पाहूया गोलंदाजी कशी होते. इथे मात्र चांगला चेंडू, पहिला चेंडूवरती लेग बिफोर द विकेटचा अपील आणि फलंदाज बाद होतोय. थँक्यू डीजे. इथे बघा कॅप्टन आहे आणि कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट हे उदाहरण पेश करण्यासाठी तो इथे षटक घेऊन आलेला. पहिल्याच चेंडूवरती त्याने विकेट प्राप्त केली, आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळून दिलाय. या सामन्यात अशा तक्कची गोलंदाजी करावी लागेल आकाशला, कारण प्रतिस्पर्धी संघ जर त्यांचा आपण पाहिला AB ग्रुप अलिबाग या संघामध्ये एक मोठा फलंदाजी क्रम आहे. त्याच्यामुळे केवळ चेंडू निर्धाव टाकून नाही तर फलंदाजांना बाद करूनच या सामन्यात त्यांना कमबॅक करता येईल. बहुतांशी हा सामना जिंकता येईल कारण प्रतिस्पर्धी संघाने म्हणजे AB ग्रुप अलिबाग संघाने एक चांगली सुरुवात केली. या सुरुवातीला यशस्वी धावसंख्येचा पाठलाग करण्यात रूपांतरित करणार काही नवीन फलंदाज देखील पाहायचं आहे. नवीन फलंदाजीसाठी येतोय हेमंत पाटील. पंकज जाधव आपण पाहिलं नॉनस्टॉप एंडवर आहे आणि पंकजने पहिल्या षटकात हे दाखवून दिले की मी कशा प्रकारे फलंदाजी करणार. धावसंख्या मोठी असली मला काही फरक पडत नाही, मी माझ्या स्वतःच्या शैलीत आक्रमक शैलीत मी नक्कीच मोठे फटके लगावणार आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाणार. आता पाहूया हेमंत या षटकातील दुसरा चेंडूचा सामना करतोय. आकाशचा पुढचा चेंडू, यावेळेस चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी मिळते आणि मित्र नक्कीच गोलंदाज आणि कर्णधार आकाशकडे असलेली उंची ह्याला नक्कीच कारणीभूत आहे. मातीच्या विकेटवर जर आपण पाहिलं तर गोलंदाजाला नेहमीच साह्य मिळतं विकेटकडून, खेळपट्टीकडून. टप्पा पडून चेंडू अतिरिक्त उसळी घेतो आणि अशा वेळेस फलंदाजाला फटकेबाजी करणं तितकंसं सोपं नसतं. हेच चित्र आपण मागील चेंडूवर पाहिलं. विकेटनंतर दुसरा चेंडू निर्धाव येतोय. पहिल्या चेंडू विकेट मिळणं म्हणजे कोणत्याही गोलंदाजाचं ड्रीम स्टार्ट म्हणजेच स्वप्न सुरुवात असते मित्रांनो. पुढचा चेंडू, इथे मात्र लेग बिफोर द विकेटचं अपील नक्कीच केलं जात आहे. या चेंडूवरती ऑफस्टिकच्या बाहेर शफल होऊन या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. अक्रॉस द लाईन फटका लागण्याच्या प्रयत्नात लाईन पूर्णतः मिस केली. चेंडू पायावरती आढळला, अपील केलं गेलं मात्र पंचांनी अपील फेटाळून लावले. या षटकातील 3 चेंडू झालेत. पहिला चेंडू विकेट, दुसरे दोन्ही चेंडू पुढचे हे निर्धावलेत. याचा अर्थ या षटकात आपल्या संघाला कमबॅक करून देतोय कारण मागील षटकात धावा आल्या होत्या. त्यामुळे इथे कर्णधाराने जबाबदारी स्वतःवर घेतली की या षटकात मला धावा रोखायच्या आहेत आणि आत्तापर्यंत त्याची कामगिरी नक्कीच त्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते. त्याच दरम्यान पुढचा चेंडू, इथे मात्र फटका आपण पाहतोय मिस्टर स्ट्रोक असला तरी चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषे पार येतोय. चौकार. खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा, ही रायगडाची शान. थँक्यू डीजे. आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकाचे खेळ आपण पाहतोय ज्यामधील 4 चेंडू झालेले आहेत, ज्यामध्ये एक विकेट प्राप्त केले गोलंदाजाने. तर फलंदाजा फटके लागण्याचा प्रयत्न एका दिशेला होता मात्र बाजूकडे चेंडू गेलाय. निनाद आपण पाहतोय ना प्रशांत शेठ व्यासपीठावरती आले आणि मगाशी सुद्धा चौकार पाहायला मिळाला होता, आता सुद्धा चौकार पाहायला मिळालाय. शेठ आले की मैदानावरती AB ग्रुप अलिबाग संघ अधिक चांगल्या दमखमने खेळतो मैदानावरती, हे आतापर्यंत पाहिलंय. त्याच्यामुळे आता 70 धावा चेस करत असताना थोड्या अंशी का होईना 4 झालेत फलंदाज. धन्यवाद सर. त्याच दरम्यान पाहतोय चेंडू डाऊन द लेग साईड, पंचांचा इशारा येतोय, वाईडचा अवांत स्वरूपाची धाव मिळते आणि इथे थोडंसं गोलंदाज देखील काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी ऑफस्टिकच्या बाहेर त्यांनी केली होती, यावेळेस लेग स्टिकला टार्गेट करण्याच्या प्रयत्नात त्यांनी दिशा भरकटलाय. पुढचा चेंडू आकाशचा, इथे फुल टॉस चेंडू, इथे दुसरा वाईट, सलग दुसरा चेंडू वाईट. तीच दिशा आणि तीच दशा असं म्हणावं लागेल. या 2 वाईडनी आपण पाहतोय धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होती ती म्हणजे 28 धावा. आता मात्र गोलंदाजावरती काहीसं दडपण दबाव पाहायला मिळतोय कारण बऱ्याच वेळेला आपण पाहतो जेव्हा चौकार षटकार लगवले जातात फलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यानंतर गोलंदाज मात्र दडपणाखाली काहीशा चुका करतो. तेच चित्र मैदान आपण पाहतोय. पहिल्या 3 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी करणारा गोलंदाज इथे मात्र
दिशा भरकटत आव्हान स्वरूपाच्या धावा बोनस स्वरूपात प्रतिस्पर्धी संघाला बहाल करतोय. धावसंख्या पण पहिली 28 झाले. 70 धावसंख्येचा पाठलाग करायचे, त्यामुळे प्रत्येक धावचं वेलकम असेल, स्वागत असेल ते म्हणजे AB ग्रुप अलिबाग या संघाकडून. या षटकाचा पण विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू झालेत, 2 चेंडू अजून येणं बाकी आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. इथे मात्र चांगला चेंडू आणि अप्रतिम स्ट्रोक. चेंडू जाते 1 बाउन्स एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे पार येतोय दणदणीत असा चौकार. खेळाचा खेळ हा आला रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला जरी गाव छोटा तरी घाव मोठा खेळूया डाब नवा ही रायगडाची शान. थँक्यू डीजे. बॅकफूट ओव्हर राहून बघितलं तर उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू होता. विथ ऑफर केली होती हात मुखीकडची संधी आणि अप्रतिम लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. पुढचा चेंडू यावेळेस लोअर फुल टॉस चेंडूला दिशा दाखवले, चेंडू भेटवलाय स्क्वेअर लेग सीमारेषे पार येतो उत्तुंग असा षटकार. खेळाचा खेळ हा आला रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला जरी गाव छोटा तरी घाव मोठा खेळूया डाब नवा ही रायगडाची शान. थँक्यू डीजे. आपण पाहिलं ते षटकारांनी धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे एकूण 38 धावा. म्हणजे दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर दुसरं षटक हे काहीसं मागडंच म्हणावं लागेल. चांगल्या सुरुवातीनंतर बघा मित्रांनो 3 चेंडूवर एकही धाव नाही आणि पुढील 3 चेंडूवर तब्बल 16 धावा आल्यात. त्यामुळे 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 38 धावा. आणि इक्वेशन आता पाहिलं तर उर्वरित 18 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे सामना दोन्ही संघांसाठी समान खुला आहे असंच मी म्हणेन. त्यामुळे आता गोलंदाजी करणाऱ्या संघाला काहीसं वेगळं करावं लागेल. अन्यथा ज्या पद्धती ते दोन्ही फलंदाजी करतायत, आपले हात मोकळे करतायत आणि ज्या पद्धतीत फटके लगावत आहेत, धावा रोखणं तितकंसं सहज शक्य नाही आहे. मात्र पॉवर प्लेची 2 षटकं झालेली आहेत. त्यामुळे आता पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन ओपन होईल, क्षेत्रक्षण विखुरलं जाईल. त्यामुळे आता पाहायचं आहे कशा प्रकारे फटकेबाजी केली जाते. खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल तर मित्रांनो क्रिकेट हे एक आर्ट आहे, ही एक कला आहे आणि त्यामधील एक भाग आहे तो म्हणजे फलंदाजी. आणि जो एखादा विकसित फलंदाज असतो ते नेहमीच जर आपण 360 डिग्रीचं मैदान म्हणजे आपण पाहिलं पूर्ण वर्तुळाकार मैदान असेल त्यामध्ये चौफेर फटकेबाजी करतो आणि अशा फलंदाज रोखणं तितकंसं सोपं नसतं. आणि या दोन्ही फलंदाजांची खासियत आहे की दोन्ही फलंदाज चौफेर फटकेबाजी करू शकतात. हे आपण आत्तापर्यंत या 2 षटकात झालेल्या खेळामध्ये पाहिलं आहे. पंकजला आपण बऱ्याच वेळेला पाहिलेलं आहे, आयकॉन प्लेअर म्हणून त्यांनी बऱ्याच वेळेला चांगला खेळ केलेला आहे. अलिबाग क्रिकेटचं नाव घेतलं तर पंकज जाधवचं नाव घेणं हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पंकजचं नाव यायलाच पाहिजे. अशा प्रकारचा खेळ त्याने केलेला आहे आणि आता मैदानात त्या पद्धतीचा खेळ त्याचा सुरू आहे. आणि त्याच्या साथीला असलेला आपण पाहिलं तर हेमंतने देखील आपले हात मोकळे केलेत आणि मी देखील एक चांगला खेळाडू आहे. आपल्या चांगल्या फलंदाजीने या मैदानात सर्व प्रेक्षकांसमोर तो आपला खेळ करून दाखवतोय. नवीन षटक घेऊन येतोय गोलंदाज आकाश गोंधळी. आकाशवरती नक्की जबाबदारी ठेवली की या षटकात तुला धावा रोखायच्या आणि विकेट देखील प्राप्त करायचे. डावखऱ्याच्या गोलंदाजाला पहिल्या चेंडूवरती मोठा फटक्यात इथे पण पाहतोय स्वागत केलं जातंय, षटका लावलं जातोय. खेळाचा खेळ हा आला रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला जरी गाव छोटा तरी घाव मोठा खेळूया डाब नवा. इथे मात्र स्वागत केलं जात आहे, वेलकम म्हटलं जातं षटकरनी पंकजकडून गोलंदाज आकाशला. वेलकम टू द एरिना असंच म्हटलं जात आहे, कारण इथे नक्कीच माझी हुकूमत चालते. अशाच प्रकारे मी फलंदाजी करतो हे दाखवून देतोय पंकज. इथे मात्र आकाशला काहीसं वेगळं करावं लागेल जर पंकजला रोखायचं असेल तर. कारण पंकजची अशीच फलंदाजी सुरू राहिली तर 5 षटकामध्ये 70 धावांचं लक्ष्य नक्कीच पूर्ण केलं जाईल, ते म्हणजे AB ग्रुप अलिबाग या संघाकडून. इथे मात्र गतीत बदल केला जातोय, चेंज ऑफ पेस. आणि जर आपण पाहिलं तर हा चेंडू नक्कीच निर्धाव येतोय. पंकजने आत्तापर्यंत या सामन्यामध्ये 5 चेंडू खेळलेत आणि 5व्या चेंडूवर निर्धाव आलाय ना. तर पहिल्या 4ही चेंडूवरती जर आपण पाहिलं, पहिल्या चेंडू चौकार, दुसऱ्या चेंडू षटकार, तिसऱ्या चेंडू चौकार, चौथ्या चेंडूवर पुन्हा षटकार, 5वा चेंडू नक्कीच निर्धाव आलाय. पुढचा चेंडू आकाशचा. इथे अवजच्या बाहेरचा चेंडू, या चेंडूला बॅकफुटला जाऊन खेळून काढले. क्षेत्ररक्षक नक्कीच डीप कव्हरला तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि त्याही बरोबर मी कौतुक करेन ते म्हणजे आकाशचं. ज्या पद्धतीत गोलंदाजी करणे त्या पद्धतीत क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना त्याने रचलेली आहे. डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात ठेवण्यात आलाय. 1 धाव घेतली जाते,
पंकज नक्की थोडासा निराश पाहायला मिळतोय, कारण चेंडू अजूनही थोडा फाईन खेळला असतात. निश्चितच या चेंडूवरती 4 धावा देखील आल्या असत्या, याची नक्कीच त्याला कल्पना असेल. एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे 45 धावा. आकाश या षटकात आत्तापर्यंत 7 धावा ह्या आलेल्या 3 चेंडूत. इथे मात्र मोठा फटका लागण्याचा प्रयत्न आहे. मिस्टर स्ट्रोका चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, झेल निसटतोय, जीवदान लाभतंय ते म्हणजे हेमंतला. इथे मात्र हेमंतच्या चेहऱ्यावरती देखील आपल्या स्मिता असे पाहायला मिळतंय, कारण क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला. बराच वेळ त्याने चेंडूला पाहिलं, चेंडू त्याच्या हाती चांगल्या पद्धतीत आला, मात्र चेंडू हातून निसटलाय. जीवदान लाभलं हेमंतला, आणि हेमंत लाभले जीवदान हे किती महागात पडणार हे पाहायचंय श्रावणी स्पोर्ट्स चौल या संघाला, कारण हेमंत देखील आक्रमक फटकेबाजी करू शकतो हे आपण पाहिलंय. पंकज स्ट्राईकवर, इथे स्लोअर वन चेंडू चकवलंय, फसवलंय फलंदाज पंकज. बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू डीजे. आपण पाहिलं तर चेंडू नक्कीच चांगला म्हणावं लागेल. उजव्याशीच्या बाहेरचा चेंडू स्लोअर वन चेंडू होता, आणि गती परिवर्तन आणि त्याचबरोबर कुठे चेंडूवरती बोटं फिरली होती. टप्पा पडल्यानंतर डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाला जो नॅचरल अँगल मिळतो, उजव्या हाताच्या फलंदाजा उजवीशी सोडून चेंडू बाहेर निघतो, त्याच पद्धतीने चेंडू टाकला गेला. आणि या चेंडू मोठा फटका लागवण्याच्या प्रयत्नात इनसाइड एज बॅटच्या आतली कडाकी चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात, आणि फलंदाज पंकज इथे बाद झालाय. कधी कधी म्हणतात ना, काही वाईट झालं तर कधी चांगलं होतं, तसंच म्हणावं लागेल. मागील चेंडूवरती झेल निसटला होता हेमंतचा, त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली, स्ट्राईकवर आला तो म्हणजे पंकज, आणि पंकज पुढच्या चेंडूवर इथे बाद झालाय. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी येतोय अभिषेक पाटील. हा देखील नक्कीच अष्टपैलू खेळाडू आहे. पाहूया गोलंदाजी करण्याची संधी नक्की 2 सामन्यात त्याला मिळाली नाही. पाहूया फलंदाजी करताना आपल्या संघासाठी किती धावांचं तो योगदान देते. जर्सी क्रमांक आपण पाहिला तर 07 आणि 7 नंबर जर्सी क्रमांक आपण पाहिला तर नक्कीच क्रिकेट प्रेमींना भारतीय संघातील सर्वात यशस्वी यष्टीरक्षक कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची आठवण येते. पाहूया अभिषेक पाटील या सामन्यात आपल्या संघासाठी किती धावांचे योगदान देतोय, कारण संघाला विजयासाठी अजूनही 13 चेंडूंमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. तिसऱ्या षटकातील आकाश षटकातील येणारा हा अंतिम चेंडू असेल. पहिल्या चेंडूवरती आकाशच्या गोलंदाजी होती, मोठा फटका येतो, चेंडू जातो काव करणं सीमारेषे पार. षटकार. खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. थँक्यू डीजे. या षटकारनी आपल्या धावांचं खातं उघडलंय ते म्हणजे अभिषेक पाटीलने, आणि आता 3 षटका अखेरीस धावसंख्या आपण पाहिली AB ग्रुप अलिबाग संघाची ती झाली ती म्हणजे 2 गडी बाद 52 धावा, 52 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. 3 षटकं म्हणजे 18 चेंडू, 18 चेंडूमध्ये 52 धावा झाल्यात, उर्वरित 12 चेंडू, आणि विजयासाठी आता आवश्यकता आहे ती म्हणजे 18 धावांची. आता मात्र बराच विचार विनिमय केला जातोय, तो म्हणजे श्रावणी स्पोर्ट्स चौल या संघामध्ये, कारण सामना कुठेतरी त्यांच्या हातून निसटताना आपल्याला पाहायला मिळतोय. जर कमबॅक करायचं असेल तर हे षटक नक्कीच महत्त्वपूर्ण आहे. आणि फलंदाजी करणारे दोन्ही फलंदाज आक्रमक फलंदाज हे आपण पाहिलेत, आणि जेव्हा जेव्हा फलंदाज आलेल्या पहिल्या चेंडूवरती षटकार लगावतो, मला वाटतं माझ्या समवेत आपण सर्वांनाही भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज वीरेंद्र सहवाग याची आठवण नक्कीच येत असेल, जो फलंदाज 99 असताना देखील षटकारांनी शतक पूर्ण करायचा, आणि 299 वरती त्यांनी षटक पूर्ण केले ते म्हणजे षटकार लगावून. असा आक्रमक फलंदाज होतो. पाहूया या सामन्यात काय घडतंय, कारण सामना मी अजूनही म्हणेन मित्रांनो दोन्ही संघांसाठी समान खुला आहे, कारण अजूनही हा सामन्याचा शेवटचा चेंडू टाकला गेला नाही आहे, किंबहुना या सामन्यातील विजयी धाव घेतली गेली नाही आहे. जर एक चांगलं षटक आलं तर कमबॅक करता येईल, आणि अंतिम षटकात हा सामना आपल्याला रंगतदार अवस्थेत पाहायला मिळेल. स्ट्राईकवरती हेमंत, नॉन सेकंडवरती अभिषेक, तर गोलंदाजीसाठी येतोय वैयक्तिक 2रं आणि संघासाठी 4थं आणि महत्त्वपूर्ण षटक घेऊन गोलंदाज गौनीनाथ कठोरे. आपण पाहतोय ज्यांनी पहिल्या षटकात नक्कीच 22 धावा खर्च केले होत्या. मागील सामन्यात जर आपण पाहिलं हाच गोलंदाज खूप प्रभावी ठरला होता आपल्या संघासाठी, मात्र इथे पहिल्या षटकात महागडा ठरलाय. इथे मात्र आपल्या पूर्ण अनुभवानिशी या गोलंदाजाला आपल्या संघाला कमबॅक करून द्यावं लागेल, एक कंजूस षटक टाकावं लागेल, अन्यथा हा सामना त्यांच्यापासून दूरवर जाऊ शकतो, किंबहुना ते या सामन्यात पराभूत देखील होऊ शकतात. 2 षटकं 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता. गौनीनाथचा पुढचा चेंडू. इथे मात्र चांगला चेंडू, पहिला चेंडू पण पाहिला, टप्पा पडल्यानंतर बाहेर येतोय, त्याचबरोबर विशेष गती नाही आहे. गोलंदाजाला कल्पना आहे फलंदाज पहिल्या चेंडूपासून प्रहार करण्याचा प्रयत्न करणार. निर्धाव चेंडू होतोय.
यावेळेस बॅटची कडा, चेंडू हवेत, यष्टीरक्षक चेंडू खाली येतो आणि फलंदाज हेमंत इथे बाद होतोय. त्याच दरम्यान आपण पाहिलं तर बॅटची आउटसाइड एज आणि चेंडू हवेत गेला. यष्टीरक्षक आपण पाहिलं अजिंक्य वैद्यने एक चांगला झेल पकडलाय कॉट बेंड विकेटच्या स्वरूपात. इथे फलंदाज हेमंत बाद झालाय. बाद होणारा हेमंत हा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहतोय एबी ग्रुप अलिबाग या संघाचा. आता मात्र इक्वेशन पुन्हा एकदा बदलते. आता 10 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. या षटकाला सुरुवात झाली तेव्हा 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता असं इक्वेशन, असं समीकरण आपल्या समोर होतं. मात्र पहिल्या दोन्ही चेंडूवरती या षटकात एकही धाव खर्च केली नाही गोलंदाजाने. पहिला चेंडू निर्धाव टाकला, दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाने प्रयत्न केला आणि त्यावेळेस तो झेलबाद स्वरूपात बाद झालाय. येणार नवीन फलंदाज फलंदाजीसाठी आपण पाहतोय अमित फलंदाजीसाठी येतोय. 5व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलाय फलंदाज. अमितवरती नक्की जबाबदारी आहे की जी आवश्यक धावसंख्या आता पूर्ण करायची आहे. सामना जिंकण्यासाठी संघाला अजूनही 18 धावा जमवायच्यात. पाहूया कशा प्रकारचा खेळ तो अनुभवी गोलंदाज समोर करतोय. इथे मात्र अमित पहिला चेंडूवर एक मोठा प्रहार करतोय, चेंडूला भिरकवतोय. तो म्हणजे लॉंग ऑन सीमारेषे पार उत्तुंग असा षटकार. खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा, ही रायगडाची शान. थँक्यू डीजे. आणि मला वाटतं एबी ग्रुप अलिबाग संघाचा कर्णधार पंकज जाधव ज्याप्रमाणे आक्रमक फटके लगावतो तीच शिकवण मला वाटतं त्याने आपल्या संघाला दिलेली आहे. कारण आलेले फलंदाज आपण पाहतोय प्रत्येक फलंदाज षटकरनी सुरुवात करतोय. अभिषेकाला षटकरनी सुरुवात केली, आता आलाय तो म्हणजे अमितने देखील षटकरनी सुरुवात केली. त्यामुळे आम्ही आपल्या कर्णधाराप्रमाणे आक्रमक फलंदाजीच करणार असा काहीसा संदेश या स्पर्धेदरम्यान हे एबी ग्रुप अलिबागचे फलंदाज इथे सर्व खेळाडूंना सर्व संघाने देत असंच म्हणावं लागेल. षटकरनी इक्वेशन बदलते. आता 9 चेंडू 12 धावांची आवश्यकता. इथे बॅटची कडा लागली, इथे चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र ही धाव घेण्याची आवश्यकता होती का हाच प्रश्न मनात घेऊन आपण पाहतोय अभिषेक पाटील रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. थँक्यू डीजे. मित्रांनो, क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, त्याच्यामुळे खेळाडूंमध्ये ताळमेळ संवाद असणं आवश्यक आहे. जर संवाद नसेल, ताळमेळ नसेल तर बऱ्याच वेळेला असे प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात. कारण आपण पाहिलं तर एक फलंदाज नॉन सेकंडवर धावत आला, दुसरा फलंदाज चेंडू पाहत होता, दोघांचं एकमेकांना लक्ष नव्हतं, संवाद नाही, ताळमेळ नाही आणि त्याच दरम्यान एक फलंदाज धावचीच रुपये तिथे बाद झालाय. धावसंख्या आपण पाहिली, धावसंख्या स्थिरावलेली आहे. अजूनही 12 धावा जमवायच्या, जिथे 8 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. हे 2 चेंडू या षटकातील नक्कीच महत्त्वपूर्ण असतील. या चेंडूंमध्ये काही धावा आल्या तर धावांचं अंतर कमी पाहायला मिळेल. किंबहुना या 2 चेंडूमध्ये 8 धावा पूर्ण झाल्या, सामन्याचा निकाल देखील आपल्याला पाहायला मिळेल या 12 धावा पूर्ण झाल्या तर. कारण 12 धावा म्हणजे 2 षटकार. आधुनिक क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर 2 बिग हिट, 2 मोठे फटके. आणि पहिल्या चेंडू अमितने दाखवून दिले की तो मोठे फटके लगावू शकतो. त्यामुळे गोलंदाजावरती आता जबाबदारी आहे की या 2 चेंडूवरती मोठे फटक्यांपासून वंचित ठेवायचे त्याला. 8 चेंडू 12 धावा असं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळत आहे. अजूनही हा सामना दोन्ही संघांसाठी समान खुला असं मी म्हणेन. कारण गोलंदाज जर विकेट प्राप्त करतो त्यानंतर येण्या नवीन फलंदाजाला फटकेबाजी करणं तितकंसं सोपं प्रत्येक फलंदाज जमत नाही. आत्तापर्यंत 2 फलंदाज नक्कीच सुरुवातीला षटकार लगावलेत. पाहूया अमित पुढील चेंडूचा सामना करताना. इथे अमितचा फटका, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवे, स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि कॉट अँड बोल पद्धतीत त्याने अमितला इथे बाद केले. थँक्यू डीजे. इथे आपण पाहिलं तर गोलंदाज कमबॅक करून दाखवतोय. पहिल्या षटकात जरी मी 22 धावा खाल्ल्या असल्या
तरी या षटकात मी आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करणार, कारण 5 चेंडूमध्ये त्याने आतापर्यंत 6 धावा दिल्यात, 2 विकेट प्राप्त केल्यात आणि एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. त्यामुळे चांगल्या सुरुवातीनंतर कुठेतरी फलंदाजी क्रम आपण पाहतोय थोडंसं अडखळताना पाहायला मिळतो AB ग्रुप अलिबाग या संघाचा, कारण विजयासाठी अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे, जिथे 7 चेंडूचा समावेश आहे. 7 चेंडू 12 धावा, 7-12, आणि अलिबागमध्ये 7-12 नक्कीच खूप महत्त्वपूर्ण आहे. मात्र हा 7-12 या सामन्याचा कुणाच्या नावावर होणार हे पाहायचंय. एका बाजूला AB ग्रुप अलिबाग संघ, दुसऱ्या बाजूला श्रावणी स्पोर्ट्स चौल संघ. या दोन्ही संघाने पहिले सामने जिंकलेले आहेत आणि हे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे टाकलेले आहेत. त्यामुळे हा सामना जिंकून या स्पर्धेत आपलं स्थान अजूनही बळकट करण्यासाठी हे दोन्ही संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. इथे मात्र प्रयत्न नाही तर प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही संघांना करावी लागेल, कारण दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत. इथे मात्र निर्धाव चेंडू येतोय आणि एका अप्रतिम यशस्वी कंजूस आणि त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघाला बॅकफुटला ढकलणाऱ्या षटकाची सांगता होते. असंच या षटकाचं वर्णन करावं लागेल. आता हा सामना अंतिम षटकात आपल्याला पाहायला मिळेल, जिथे 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही AB ग्रुप अलिबाग या संघाला 12 धावांची आवश्यकता आहे. तसं म्हटलं जातं की आधुनिक क्रिकेटमध्ये 2 मोठे फटके आल्या सामना जिंकला जाईल. मात्र हे फटके येणार का? आणि आता येणारा नवीन गोलंदाज, 5 षटक घेऊन येणारा गोलंदाज, ज्याप्रमाणे मागील षटकात कामगिरी केली गौरीनाथ या अनुभवी गोलंदाज, तशीच कामगिरी करणार का? कारण प्रत्येक खेळाडू वेगळा, प्रत्येक खेळाडूची गोलंदाजी शैली वेगळी आणि प्रत्येकाचं डोकंही वेगळं असंच म्हणावं लागेल, विचारही वेगळे. त्याचबरोबर गोलंदाजी ही वेगळीच. आता पाहायचे 6 चेंडूत 12 धावा जमवायच्या आहेत आणि कर्णधार कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवतोय पाहायचंय. आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यात ही केतनने चांगली गोलंदाजी केली होती आणि या सामन्यात ही त्याच्यावरतीच विश्वास दाखवण्यात आलेला आहे. अंतिम षटकासाठी त्याला बोलवण्यात आलंय. त्याच्यासमोर आव्हान आहे की 6 चेंडूमध्ये 12 धावांपासून वंचित ठेवायचं प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना. तर आता मात्र दोन्ही फलंदाज आपण पाहिले तर नवीन फलंदाज मैदानात आपण पाहतोय महेश कटवटी आणि त्याच्या साथीला आपण पाहिलं तर ऋतिक रोटकर. हे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकवरती ऋतिक, नॉन सेकंडवरती महेश. 6 चेंडू 12 धावा. सामना बघा मित्रांनो अंतिम षटकामध्ये आलाय, कारण टार्गेट नक्कीच एक चांगलं टार्गेट होतं. 70 धावांचं लक्ष लहान म्हणता येणार नाही. मात्र हे लक्ष पहिल्या ज्याप्रमाणे सुरुवातीला खेळून काढलं गेलं, पहिल्या 2 षटकात धावा आल्या असं वाटलं सहजरित्या पूर्ण केले जाईल. पहिला चेंडू निर्धाव येतोय. इथे मात्र डावखुऱ्याचा गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या स्लोअर 1 चेंडूने इथे चकवतोय, फलंदाजाला बीट करतोय. 5 चेंडू 12 धावा. प्रत्येक निर्धाव चेंडू हा फलंदाजावरती दबाव टाकू शकतो आणि एखादा मोठा फटका आला तर पूर्णतः दबाव ट्रान्सफर होईल, तो म्हणजे गोलंदाजावरती. 5 चेंडू 12 धावा. स्ट्राईकवर असताना फलंदाज नक्कीच काहीसं वेगळं करावं लागेल. इथे पुढे असाच फटका लागण्याचा प्रयत्न. लो फुल टॉस चेंडू या चेंडूला मिड विकेटला खेळून काढलं जातं. 1 धाव होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण होते. इथे आपण पाहिलं तर एका धावेचे रूपांतर दुहेरी धावामध्ये केलं जात आहे. या 2 धावांनी इक्वेशन पुन्हा एकदा बदलते. आता 4 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. 10 रन्स रिक्वायर्ड रिमेनिंग और लास्ट 4 डिलिव्हरी. 4 चेंडू 10 धावा. फलंदाजांचाही आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. 2 धावा आले आहेत, अजूनही 10 धाव जमवायचे आहेत. काहीसा थोडासा संवाद दोन्ही फलंदाजांमध्ये झालेला आपण पाहतोय. पाहूया येणाऱ्या पुढील चेंडूचा सामना ऋतिक कशा प्रकारे करणार. इथे मात्र पुन्हा एकदा फलंदाज बीट होतोय आणि इथे आपली विकेट बहाल केले ते म्हणजे फलंदाज ऋतिकने. तीन चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका आला तर मात्र सामन्याचे चित्र पुन्हा एकदा पालटू शकेल. कधी जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत हा सामना पाहिला तर मागील षटकापासून आत्तापर्यंत जो खेळ पाहिला तर विजयाचा पारडं कधी झुकतं येते म्हणजे AB ग्रुप अलिबाग या संघाच्या बाजूने, कधी झुकतं येते म्हणजे श्रावणी स्पोर्ट्स चौल संघाच्या बाजूने. मात्र सामन्याचा निकाल मित्रांनो अजूनही लागला नाही आहे आणि अंतिम चेंडूपर्यंत सामन्याचा निकाल काय असेल हे बाकीत कोणालाच करता येणार नाही आहे. नवीन फलंदाज विनय येतोय. विनय पाटील एक अष्टपैलू खेळाडू आहे. आपल्या गोलंदाजीने बऱ्याचशा मैदानामध्ये चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. आता मात्र एका वेगळ्या भूमिकेत फलंदाजच्या भूमिकेत तो आलाय. नॉन केंडवरती आहे. स्ट्राईकवरती आपण पाहतोय महेशला. महेश नक्कीच स्ट्राईक स्वतःकडे घेतले आणि त्याचा जो आत्मविश्वास आहे तो केवळ त्याला दाखवायचा म्हणजे फटके लगावून.
इथे यॉर्करचा चेंडू, चांगला चेंडू येतो, एक धाव नक्कीच पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच होत नाहीये. एकाच धावेती समाधान मानावं लागतंय. अशा प्रकारे धावसंख्या होते ती म्हणजे 61 धावा. आता 2 चेंडू आणि 9 धावा असं इक्वेशन आहे. त्यामुळे आता मोठा फटका आवश्यक नाही तर अत्यावश्यक आहे असंच म्हणावं लागेल. या मोठ्या फटक्याची नितांत आवश्यकता, नितांत गरज आहे सामना जिंकण्यासाठी ए बी ग्रुप अलिबाग या संघाला. बघा मित्रांनो, सामन्याची सुरुवात झाली या सत्राची, त्यावेळेस पहिल्या 2 ते 3 षटकामध्ये पूर्णतः वर्चस्व आपण पाहिलं. त्यानंतर तिसऱ्या षटकात गौनी यांनी ज्या प्रकारे षटक केलं, आपल्या संघाला केवळ कमबॅक नाही, प्रतिस्पर्धी संघाला पूर्णतः बॅकफुटला ढकललं आहे. मात्र सामन्यात अजूनही ए बी ग्रुप अलिबाग संघ हा कमबॅक करू शकतो, किंवा सामना जिंकू शकतो या 2 चेंडूवरती 9 धावा केल्या तर. इथे मात्र फलंदाज विनय इथे बाद होतोय कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात. थँक्यू डीजे. आपण पाहिलं तर फलंदाजांनी जी सुरुवात करून दिली होती सलमीरांनी, ती सुरुवात त्या सुरुवातील मोठ्या धावेत त्यांना रूपांतरित करता आलं नाही. मधल्या फळीतील फलंदाज विशेष करू शकले नाही, काही मिसअंडरस्टँडिंग झाले, त्यामुळे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद देखील झाले. आणि आता सामना अंतिम चेंडूला, जिथे 1 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. सुजय येतोय ह्या अंतिम चेंडूचा सामना करताना. काहीसं वेगळं विपरीत ह्या चेंडूवरती घडणार का? तर वेगळं किंवा विपरीत घडलं तर मात्र पुन्हा संधी उपलब्ध होऊ शकते ए बी ग्रुप अलिबाग या संघाला. 1 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. या चेंडूवरती फटका नक्कीच येतोय, मात्र या चेंडूवरती येतील 4 धावा. पराभवाचं अंतर कमी होईल, मात्र पराभव इथे निश्चित पाहायला मिळतोय. त्यामुळे हा सामना जिंकलाय श्रावणी स्पोर्ट्स चौल या संघाने. अभिनंदन या संघाचं. काही सन्मान आम्ही घेऊ इच्छितोय. याच दरम्यान व्यासपीठावरती उपस्थित झालेले सासवणेचे सन्माननीय सरपंच, सासवणे ग्रामपंचायतचे संतोषजी गावण या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचा यथोचित मानसन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करतो संतोषजी गावण यांना की आपण समोर यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मी सन्मान्य सौ चित्रलेखाताई यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान्य सौ चित्रलेखाताई यांना विनंती करतो आपण आपल्या